हरिओम, शुभ सकाळ सगळ्यांना. सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती साधी मांडली. माझा आवाज येतो ना बरोबर? दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी, आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण जिथे कुठे बसलेलो आहोत तिथे आपण जी बैठक धारण केलेली आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत, हाताची बोटं शरीराच्या जवळ, खांदे शिथिल आहेत, चेहरा शांत, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. एक हलकस स्मितहास्य आपल्या चेहऱ्यावरती. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास, त्याकडे लक्ष. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत 3 ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. दुसऱ्या उच्चारासाठी पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओमचा उच्चार. ओ. तिसऱ्या उच्चारासाठी पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया आणि ओमचा उच्चार. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घेऊया आणि वक्रतुंड महाकाय ही प्रार्थना आपण एकत्रित बोलूया. सुरुवात करायची. मनोमन गणेशाचं स्मरण, मनन आणि चिंतन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जोडलेल्या दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम, स्वागत आहे सगळ्यांचं आणि शुभ सकाळ. हरिओम पुन्हा एकदा सगळ्यांना. तर थोडक्यात माझी ओळख. आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे पहिल्या दिवशी थोडीशी आपलं इंट्रोडक्शन होतं. तुम्ही कुठून आहात, तुम्ही कुठल्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलेला आहे हे आपण पहिल्या दिवशी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर त्याआधी मी माझी ओळख करून देते. तर माझं नाव योगिता सकपाळ, डोंबिवलीहून आहे. ध्रुव एज्युकेशनच्या माध्यमातून आज आपली 31वी बॅच सुरू होत आहे. तर तुम्हा सगळ्यांचं त्यासाठी मनापासून स्वागत आहे.
माझा थोडक्यामध्ये परिचय असा की ऍज अ प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम केलंय 15 वर्ष आणि त्यासोबतच योग साधना सुद्धा शिकत होते. 2016 मध्ये मी योगा टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा कंप्लीट केला घंटाळे मित्रमंडळ ठाणे येथनं. आणि त्यानंतर 2022 मध्ये मी एम ए इन योगशास्त्र ही पदवी कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून संपादन केली. त्याच्यानंतर हा माझा योग साधनेचा प्रवास सुरूच होता. मी योग शिकत पण आहे आणि योग शिकवत सुद्धा आहे. सध्या मी योग थेरपिस्टची YCB लेवल 6 या गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतात त्यातली ही योग थेरपिस्टची मी एक्झाम नुकतीच आता पास झालेली आहे. आणि असा हा माझा प्रवास सुरूच आहे. दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आज आपण एकमेकांसमोर आहोत, हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा. तर तुमची फक्त थोडक्यात ओळख करून द्या की तुम्ही कुठून आहात आणि कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलाय, किंवा जर काही व्याधी असेल तर तेही सांगा. म्हणजे पुढे समजा आपल्या वर्गामध्ये काही आपला हा वर्ग जनरल आहे त्यामुळे आपण सरसकट सगळीच आसनं घेतो. पण जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा समजा बॅक पेन असेल किंवा सर्वायकलचा त्रास असेल तर मग आपण त्या त्या वेळेला मी तुम्हाला सांगत जाईल की तुम्हाला कुठली आसनं टाळायची आहेत ते. तर मी आता माझा माईक जो लॅपटॉपला लावलाय तो काढते आणि तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करते. आणि थोडक्यामध्ये फक्त ओळख मला सांगा. काही नेटवर्क इश्यू असेल तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका, जर माईक वगैरे काही ऑनलाईन झाला तर. मी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करते. हा, एकेकाने फक्त माईक ऑन करून बोला. मी अनम्यूट केलंय. येस, बोलू शकतो. नमस्कार. मी अनिता ईश्वर गावडे. मी कोल्हापूरहून आहे. मला योगाची आवड आहे म्हणून मी हा क्लास जॉईन केलेला आहे. मी एक प्रायमरी टीचर आहे. ओके, स्वागत आहे. कुठून आहात आपण? कोल्हापूर मधून चंदगड तालुका. अच्छा, हरिओम, स्वागत आहे. थँक्यू. नेक्स्ट, फक्त अनम्यूट करून नमस् एक. हा, या हरिओम. या नमस्कार सगळ्यांना. माझं नाव धनश्री कुलकर्णी. मी पुण्याहून आहे आणि मी म्हणजे माझी फिटनेस जर्नी आजपासून सुरू केलेली आहे विथ धुर्वा एज्युकेशन. आणि मी वर्किंग प्रोफेशनल आहे. मी मॅनेजर म्हणून आहे NTVS ग्रुप ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर. वा, ग्रेट. हरिओम, स्वागत आहे आपलं. गुड. नेक्स्ट. गुड प्रथा मॉर्निंग. करायचे आहे. ओके. डॉक्टर संतोषी मोलावडे. मी गोव्यामधून आहे, जॉईन केलेला आहे. थँक्यू. ओके, हरिओम हरिओम. डॉक्टर म्हणजे तुमची जनरल प्रॅक्टिस आहे का? हो हो, होमिओपॅथिक क्लिनिक आहे. ओके, व्हेरी गुड. हरिओम, स्वागत आहे आपलं. नेक्स्ट. जर समजा काही इश्यू असेल तर नेटवर्क इश्यू किंवा माईक जर आवाज नसेल येत तर तुम्ही फक्त चॅट बॉक्स मध्ये टाका, जसं आता प्रशांत सरांनी टाकलेलं आहे. ताई तुम्ही कॉल करा एकेकाचं नाव म्हणजे तो सुरू करेल. ओके, ठीक आहे. मग आता तुम्हीच बोला. तुमचा आवाज आलाय मला, बोलू शकता. हा नमस्कार. हरिओम. मी किरण जोशी छत्रपती संभाजीनगर मधून असतो. ओके. मी बँकेत सर्व्हिसला होतो, चीफ मॅनेजर म्हणून रिटायर झालो 2020 ला. अच्छा. वय माझं 64 आहे आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा साधक आहे. कुठला? मी अच्छा, डेअरिंग अच्छा, रविशंकर, श्री श्री हा रविशंकर. हा हा मी दररोज 3 स्टेज प्राणायाम, भस्त्रिका आणि सुदर्शन क्रिया करतो. ओके, अच्छा, व्हेरी हा गुड. म्हणजे तुम्हाला हा बऱ्यापैकी बॅकग्राऊंड माहिती आहे. हा. अच्छा, आणि स्वागत आहे. हा. संघाच्या शाखेत आहे मुख्य शिक्षक म्हणून. अरे वा, व्हेरी गुड. राष्ट्रीय तिथं सुद्धा सूक्ष्मयोग प्राणायाम आम्ही घेतो. अच्छा, मग तुम्हाला बऱ्यापैकी सगळं माहिती आहे. गुड हा गुड. स्वागत आहे आपलं. हरिओम. आता इथे रेडमी म्हणून आहेत, तर त्यांनीही बोला. रेडमी आहे का काय आहे? तुम्ही नंतर तुमचं नाव रिनेम करा. ओके, थँक्यू राहुल सर. तुमचा आवाज हॅलो येतोय. हॅलो. हा हा, हरिओम, येतोय, आवाज येतोय. हा नमस्कार, मी प्रदीप शिरकर.
बँकेतून रिटायर झालोय आणि माझं वय 59 वर्ष आहे. माझा फिटनेससाठी मी योगा सुरू केलेला आहे. ओके, हरिओम, स्वागत आहे तुमचं. अनिता ताई, फक्त अनम्यूट होऊन बोला. जर काही नेटवर्क इश्यू असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका, काही हरकत नाही. 2 मिनिटं थांब. ठीक आहे. समजा काही इश्यू असेल तर मग तुम्ही इथे टाका, जसं मी मगाशी बोलले. मग आपण आता वर्गाला सुरुवात करूया. पुन्हा एकदा हरिओम, सगळ्यांचं स्वागत आहे. जर कोणी राहिलं असेल तर प्लीज जर तुम्ही नंतर टाका हा इकडे चॅट बॉक्स मध्ये. जर काही मेन आपला उद्देश काय आहे तर व्याधी जर काही असतील तर त्या कळल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला पुढे सांगता येईल, म्हणून हा थोडासा इंट्रोडक्शनचा पार्ट असतो. तर आपण आता आपल्या वर्गाला सुरुवात करूया. तर थोडक्यामध्ये माझी तर मी ओळख करून दिली आहे आणि आपल्या वर्गाचा पॅटर्न आता बघा. आपण काही उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलेला आहे योग साधनेचा, तर तो कम्प्लीट व्हावा आणि त्यासाठी तुम्हाला यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे, नियमित साधना करायची आहे. तर योग साधनेची थोडक्यात पार्श्वभूमी मी सांगते. हे पहिल्या दिवशी चालणं गरजेचं असतं, कारण की आपण काय करतोय हे आपल्याला समजलं पाहिजे म्हणून, आणि आपण कुठला योग शिकणार आहोत हेही आपल्याला समजलं पाहिजे म्हणून. तर योग ही आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे, जी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली आहे आणि त्याचं जतन करणं आणि ती पुढच्या पिढीला देणं हे आपलं महत्वाचं काय म्हणता येईल कर्तव्य आहे असं मी म्हणेन. कारण की बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या भारतातल्या आहेत त्या जेव्हा पाश्चिमात्य देशात जातात आणि तिथे त्या प्रसिद्ध होतात आणि तेव्हा आपल्याला त्याचं महत्व समजतं. जसं योग आहे, आयुर्वेद आहे. आता नुकतंच कोल्हापुरी चपलेचं पण आपण बघितलं असेल की ते पेटंट आपलं असून सुद्धा त्या लोकांनी तिकडे त्या रॅम्पवॉक वरती ती चालवली. म्हणून ह्या ज्या आपल्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला वारसा हक्काने मिळालेल्या आहेत, त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे असं आपल्या सगळ्यांनाच म्हणजे ही जाणीव आपण सगळ्यांनीच ठेवली पाहिजे. तर हा जो योग आहे हा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये उपनिषदांमध्ये विखुरलेला होता आणि तो विखुरलेला योग मुनी पतंजलींनी कंपाईल केला, एकत्रित केला आणि त्याचं योगसूत्र या दर्शनशास्त्रामध्ये त्यांनी त्याची मांडणी केली. तर ह्या योग पतंजलींचा जो हा योग आहे त्याच्यामध्ये एकूण 4 पाद आहेत: समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. तर यामध्ये साधनपाद जो आहे सेकंड वाला, त्याच्यामध्ये त्यांनी अष्टांग योग सांगितलेला आहे, जो आता सगळ्या इन्स्टिट्यूट फॉलो करत आहेत. आपल्या भारतामध्ये जेवढ्या काही योग इन्स्टिट्यूट आहेत ते सगळे जण अष्टांग योग फॉलो करतात. त्या अष्टांग योगाच्या ओके. किरण सर, जर तुम्हाला जास्त वेळ खाली बसणं जर त्रास होत असेल तर तुम्ही मागे सोफ्यावर बसा, खुर्चीवर बसा आणि आपण ज्या काही लुझनिंग एक्सरसाइज करू तर त्या तुम्हाला खाली बसून जर त्रास होणार असेल तर तुम्ही सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसून करू शकता. ठीक आहे. माझ्या सूचनेची वाट न बघता. हा. तर आता मी दाखवते तुम्हाला. हा आहे आपला अष्टांग योग, जो मुनी पतंजलींनी साधन पाद मध्ये वर्णन केलेला आहे. ज्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी ही 8 अंग येतात. तर हे यम जे आहेत हे 5 प्रकारचे यम आहेत. त्याच्यामध्ये आपण सोशल लाईफ जगत असताना आपल्याला कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत हे त्यांनी ह्या 5 यम मध्ये सांगितलेले आहेत. हे जे नियम आहेत हे नियम सुद्धा 5 प्रकारचे सांगितलेले आहेत, जे आपली स्वतःची वैयक्तिक प्रगती आपण कशी करू शकतो किंवा आपलं सेल्फ डेव्हलपमेंट आपण कसं करू शकतो, आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कसं करू शकतो हे त्यांनी ह्या नियम मध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा आपण ह्या 2 पायऱ्या कंप्लीट करतो त्याच्यानंतर मग आसन येतो, मग प्राणायाम येतो. तर हे आसन आणि प्राणायाम खूप प्रसिद्ध आहे. सगळ्यांना या गोष्टीमध्ये प्रत्येक जण अडकलेलं असतं. पण ह्या पूर्ण जो हा अष्टांग योग जेव्हा आपण फॉलो करू तेव्हा आपला स्वतःचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. तर ह्या प्राणायाम नंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ह्या ज्या शेवटच्या ज्या 3 पायऱ्या आहेत ह्या खूप पुढच्या पायऱ्या आहेत. म्हणजे त्यासाठी आपल्याला खूप सारी साधना करावी लागते. म्हणून सध्या आपला जो उद्देश आहे,
जो शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवून. आणि त्यासाठी आपण यमनियम, आसन, प्राणायाम ह्या गोष्टी जास्त फॉलो करायला पाहिजेत आणि जास्त त्याच्यावरती फोकस केलं पाहिजे. तर यमनियम बद्दलची जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला ग्रुपवरती पुढे पाठवेनच. इथे मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त तुम्हाला एक आयडिया असायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला थोडक्यात हे सांगितलं. तर भगवद्गीता आपल्याला काय सांगते? युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. भगवान विष्णूंनी योग साधनेची जी व्याख्या आहे ती युक्त आहार म्हणजे आपण योग्य आहार सुद्धा घेतला पाहिजे, त्याबरोबर योग्य अशी एक्सरसाइज व्यायाम सुद्धा केला पाहिजे आणि पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे. तर हा जो दुःखांचा नाश करणारा योग आहे तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो. म्हणून जेव्हा आपण साधनेला बसू तेव्हा शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल तुम्हाला तुमच्या आहाराबद्दल सुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे. तुमचा डाएट एक वेगळा असला पाहिजे, म्हणजे वेगळा म्हणजे सात्विक असला पाहिजे. आपली जी सीझनल जी आपली म्हणजे आपली बघा भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतामध्ये 3 प्रकारचे ऋतू आहेत आणि त्या ऋतूप्रमाणे आपला आहार सुद्धा बदलत असतो. तर जे जे जसं आता पावसाळा सुरू आहे तर पावसामध्ये ज्या काही रानभाज्या येतात किंवा जे फक्त पावसामध्येच येतं त्या गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा. बाकी आपलं जी भारतीय आहार आहे तो तर पोषक आहेच, पण त्याप्रमाणे थोडंसं आणि आहाराच्या काही वेळा असतात. म्हणजे जसं सकाळी उठल्यावरती व्यवस्थित नाश्ता करणं, त्याच्यानंतर दुपारचं जेवण करणं, ह्या वेळा सुद्धा आपण व्यवस्थित फॉलो करायला पाहिजेत. बरोबर. आता काही म्हणजे इतकं आधुनिकीकरण झालंय की IT लेवलमध्ये किंवा आपल्या शिफ्ट खूप वेगळ्या वेगळ्या असतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक प्रयत्न करावा की आपला आहार सात्विक असेल, शक्यतो बाहेरचं खाणं टाळून किंवा प्रिझर्वेटिव्ह फूड टाळून किंवा ते पॅक बंदवाले जे फूड्स असतात ते टाळून जर आपल्याला घरचं जेवण जेवढं जेवता येईल त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे हे यासाठी सांगते की जेव्हा आपण योग साधनेला बसतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या असतात आणि मग हा आपल्याला योग साध्य होतो. तर ही झाली आपली थोडक्यात योग साधनेबद्दलची ओळख. आणि आता आपण आपल्या वर्गाचा मी तुम्हाला पॅटर्न सांगते की कसा आहे. हा वर्ग जनरल आहे, बेसिक टू ऍडव्हान्स असा याचा पॅटर्न आहे. जनरल वर्ग असल्यामुळे सगळी आसनं सरसकट शिकवली जातात. आपण कुठल्याही स्पेसिफिक आजारावरती म्हणजे अशी साधना घेत नाही. म्हणून रॅन्डमली समजा जर काही आलं, जसं डायबिटीज आहे किंवा थायरॉइड आहे, बीपीचा त्रास आहे, तर यासाठी कुठलं एखादं आसन चांगलं आहे हे मी त्या त्या वेळेला तुम्हाला सांगत जाईल. जसं आता जोशी सरांना पाठकण्याची दुखणं आहे, तर तुम्हाला फॉरवर्ड बेंडिंगची जेवढी काही आसनं आहेत, पुढे झुकणारी जेवढी आसनं आहेत ती तुम्हाला टाळायची आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही पुढे झुकणारी आसनं केली तर पाठकण्यावरती जास्त ताण येतो आणि तिथलं दुखणं वाढू शकतं. म्हणून तिथे तुम्ही थोडीशी काळजी घ्यायची. तुम्हाला जसं जमेल तसा प्रयत्न करा. अगदीच जर काही त्रास वाटला तर तुम्ही ते आसन टाळलं तरीही चालेल. ठीक आहे. असंच जर कोणाला काही असं वाटलं इश्यू की नाही मला आता इथे जास्त स्ट्रेचिंग जमत नाहीये, तर मग तुम्ही तुमची कॅपॅसिटी ओळखून त्या त्या वेळेला थांबत जा. माझ्या सूचनेची वाट बघत नका जाऊ. ठीक आहे. तर आता आसनांसंबंधी मुनी पतंजली म्हणतात, त्यांनी 3 सूत्र सांगितले आहेत. एक म्हणजे स्थिर सुखमासन. आपण जी कुठली बैठक धारण करू, जरी तुम्ही साधी मांडी घातली, त्या साध्या मांडीमध्ये पण तुम्हाला स्थिरता प्राप्त झाली पाहिजे. म्हणजे कुठेही तुम्हाला अवघडलेपणा नको वाटायला, तर तिथे तुम्हाला सहज बसता आलं पाहिजे. दुसरं ते सांगतात प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती. म्हणजेच कुठेही अट्टाहास न करता, कुठेही शरीराला ओढाताण न करता तुम्हाला कमीत कमी प्रयत्नामध्ये जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे त्यांचं दुसरं सूत्र आहे. आणि तिसरं म्हणजे त्वतो द्वंद्व आणि विघातः. म्हणजे तुम्ही स्थिरता आणि कमीत कमी प्रयत्न, कमीत कमी अट्टहासामध्ये जेव्हा आसन कराल त्यावेळेला तुम्हाला म्हणजे जर फिलॉसॉफिकल बघायला गेलं तर सुख दुःख किंवा अशा प्रकारचं तुम्हाला कुठलेही त्रास राहणार नाहीत. म्हणजे थोडंसं आपण बॅलन्स होतो शरीर आणि मनाने, मग आपण बॅलन्स व्हायला शिकतो. हे त्यांचं तिसरं सूत्र आपल्याला सांगतं. तर अशा प्रकारे आपण साधना करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येकाने आपली क्षमता ओळखायची आहे आणि त्या त्याप्रमाणे आसनं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहिलं सूत्र ते सांगतात की
अथ योगानुशासनम. योग हे अनुशासन आहे, एक शिस्त आपल्याला शिकवतं की सकाळी 6 वाजता उठून आपल्याला या वर्गाला बसायचं आहे, आपल्याला योग करायचा आहे. जेव्हा आपल्याला आपल्यामध्ये जेव्हा ती जाणीव येते की हा मला दुसऱ्या दिवशी उठून बसायचं आहे, तर हा सुद्धा योगच आहे. म्हणजे काही गोष्टी जेव्हा आपण फॉलो करायला शिकतो आणि त्या प्रामाणिकपणे करतो, तर हा सुद्धा एक प्रकारचा योगच मानला गेलेला आहे. बऱ्याचदा असं होतं की शारीरिक आणि मानसिक कसरत म्हणजे योग असं नसून आपण काही गोष्टी ज्या सातत्याने आणि जाणीवपूर्वक करतो, तर हा सुद्धा एक प्रकारचा योगच मानला गेलेला आहे. तर आता आपण सुरू करूया आपल्या वर्गाला. आपला वर्ग जो आहे हा श्वसन मार्ग शुद्धीपासून सुरुवात होते. श्वसन मार्ग शुद्धी ही कपालभातीच्या आधीची प्रक्रिया आहे. जेव्हा आपल्याला श्वसन मार्ग शुद्धी व्यवस्थित जमायला लागली की मग आपण कपालभातीकडे जातो. त्याच्यानंतर आपण लुजनिंग एक्सरसाइज थोड्याशा जास्त प्रमाणात घेतो, कारण की जे जॉईंट्स जे आहेत आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ते मोकळे होणं गरजेचं आहे. जेव्हा जॉईंट्स मोकळे होतात तेव्हा आसनं आपण सहज करायला आपल्याला जमतं. म्हणून आपण हे जे सूक्ष्म व्यायाम आहेत ते आपण घेतो. सेकंड वीक पासून आपण प्राणायामाला सुरुवात करतो. आता हा मंगळवार ते शुक्रवार आपण फक्त ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणजे समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन हे 3 श्वसन आपण शिकणार. आणि नेक्स्ट वीक पासून आपण प्राणायामाला सुरुवात करणार. बघा, प्राणायाम आपण नेक्स्ट वीक यापासून घेतो की बऱ्याच जणांना आपला नॉर्मल जो ब्रीदिंग पॅटर्न काय आहे हे माहीत नसतं. श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतमध्ये गेलं पाहिजे. हे आहे आपलं आयडियल ब्रीदिंग पॅटर्न. तर बऱ्याच जणांना हे माहिती नसतं किंवा आपल्याला श्वासाची जाणीवच नसते. जेव्हा आपण काही गोष्टी करत असतो किंवा डे टू डे लाईफ मध्ये श्वासाकडे जेव्हा आपलं लक्ष जातं तेव्हा आपोआप आपलं मन शांत व्हायला सुरुवात होते. म्हणून ह्या गोष्टी आपण या 3-4 दिवसामध्ये शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. समान, दीर्घ आणि विभागीय श्वसन आणि सेकंड वीक पासून प्राणायाम. तिसऱ्या आठवड्यापासून आपण सूर्यनमस्कार घ्यायला सुरुवात करतो. मग ते पूर्ण आपले 2 आठवडे सूर्यनमस्कार प्रत्येक दिवशी आपण घेतोच. तर या सूर्यनमस्कारामध्ये आपले जे ट्रेडिशनल सूर्यनमस्कार आहेत 12 आसनांचे तेही आपण घेतो. एक डायबिटीज वाला सूर्यनमस्कार सुद्धा मी घेते, तोही खूप छान आहे. आणि चंद्रनमस्कार सुद्धा एक घेतला जातो. तर हे चंद्रनमस्कार थोडासा ऍडव्हान्स आहे, पण तरीही छान वाटतं जेव्हा आपण करतो त्यावेळेला एक वेगळाच कॉन्फिडन्स सुद्धा येतो. तर आणि शेवटच्या आठवड्यामध्ये आपण वेगवेगळ्या सिस्टीम्स वरती साधना घेण्याचा प्रयत्न करतो. जसं की पाठ करण्याच्या रिलेटेड काही आसनं असतील किंवा डायजेशनच्या रिलेटेड काही आसनं असतील, तर ती आपण शेवटच्या आठवड्यामध्ये घ्यायला सुरुवात करतो. तर मी इथे तुम्हाला प्रार्थना दाखवते की आपण कुठली प्रार्थना बोलतो वर्गामध्ये, आणि त्याच्यानंतर ती मी तुम्हाला ग्रुपवरती सुद्धा शेअर करीन. एक मिनिट. आपल्या वर्गाची सुरुवात प्रार्थनेने आणि आपला वर्गाचा जो शेवट आहे तो शांतीपाठाने होतो. तर ही आहे आपली प्रार्थना, ओंकार बिंदू. योगशास्त्रामध्ये ओंकाराला खूप जास्त महत्व आहे आणि हे रिसर्चने सुद्धा एक सिद्ध झालेलं आहे की जेव्हा आपण ओंकाराचं हे करतो, चॅन्टिंग करतो, तेव्हा आपलं सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक या दोन्हीही सिस्टम्स आपल्या ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे आपलं मन शांत पण होतं आणि त्याचबरोबर त्याला एक ऊर्जा सुद्धा मिळते. म्हणून आपण ही ओंकाराची प्रार्थना घेतो. ही प्रार्थना शिवषडाक्षर स्तोत्रमधून घेतलेली आहे. तर ही मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करेनच. आणि त्याच्यानंतर आहे हा प्राणायामाचा श्लोक सेकंड वीक पासून मी तुम्हाला दाखवेन. आणि शांतीपाठ हा ओम पूर्णमद, तर याचा सुद्धा अर्थ जो आहे तो मी ग्रुपवरती पाठवेन आणि हा शांतीपाठ सुद्धा पाठवेन. आता ही जी ओमची प्रतिमा आहे, तर आपण काही आठवडे म्हणजे आठवड्यातले 1 ते 2 दिवस ही ओमच्या ह्या प्रतिमेचं त्राटक ही शुद्धी क्रिया करतो. तर शुद्धी क्रिया म्हणजेच आपल्या योगशास्त्रामध्ये एकूण 6 शुद्धी क्रिया सांगितल्यात. तर त्याच्यापैकी आपण फक्त नेत्र शुद्धी घेतो, जसं ही त्राटक जी ओमची प्रतिमा आहे ती. आणि त्याच्यानंतर आपण एकदा ज्योतिर्त्राटक घेतो वर्गामध्ये, जे आपल्याला मेणबत्ती किंवा दिव्याच्या ज्योतीवरती करायचं असतं. तर ही जी त्राटक आहे ही ओमची प्रतिमा आहे, ही आपल्याला एकदा उघड्या डोळ्याने तिचं निरीक्षण करायचं असतं, ज्याला बहिर्त्राटक म्हणतात. आणि त्यानंतर ह्याच ओमच्या प्रतिमेचं
बंद डोळ्यांनी आपल्याला ती आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा असतो, तर त्याला अंतरत्राटक म्हणतात. तर हे आपण वर्गात 1 ते 2 दिवस घेतो, ही त्राटक ही शुद्धी क्रिया. आणि त्याच्यानंतर वाणी शुद्धीसाठी आपण ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार सुद्धा करतो. तर तेही मी त्या त्या वेळेला सांगत जाईल. आता फक्त आपण बघूया की श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते, आणि त्याच्या आधी आपण काही हस्तमुद्रा आपल्याला फॉलो करायच्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत हेही मी तुम्हाला आता सांगते. दुसरं महत्वाची एक गोष्ट म्हणजे आपल्याला आपला कॅमेरा जो आहे तो व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा आहे. जर काही नेटवर्क इश्यू असेल आणि व्हिडिओ बंद असेल काही हरकत नाही, पण करताना मात्र व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. कॅमेरा असा ऍडजस्ट करायचा की आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात: बसून, उभं राहून, पाठीवर पडून आणि पोटावर पडून. तर ह्या चारही स्थितीमध्ये तुम्ही व्यवस्थित मला दिसलं पाहिजे अशा प्रकारे एक कॅमेरा ऍडजस्ट करून ठेवायचा. आणि तुम्हाला वर्गाच्या ज्या रेकॉर्डिंग्स आहेत त्या या महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे आता हा 31चा महिना असेल, तर त्या दिवशी तुम्हाला ह्या सगळ्या रेकॉर्डिंग्स मिळतील. आपण प्रत्येक दिवशी रेकॉर्डिंग्स पाठवत नाही, शेवटच्या दिवशी तुम्हाला या सगळ्या रेकॉर्डिंग्स मिळतील. तर आता आपण बघूया की हस्तमुद्रा आपल्याला कुठल्या कुठल्या फॉलो करायच्या आहेत. तर सुरुवातीला जेव्हा आपण ओमचा श्वसन मार्ग शुद्धी करतो किंवा कपालभाती करतो, त्यावेळेला आपल्याला साधी बैठक किंवा पद्मासन अर्ध पद्मासन घालायचं आहे. तर ते उद्यापासून मी तुम्हाला शिकवेन पद्मासन अर्ध पद्मासन कसं घालायचं. तर साधी बैठक घालताना आपल्याला दोन्ही हातांची द्रोण मुद्रा, म्हणजे हाताचे असे कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचे. ठीक आहे. जेव्हा आपण हे गुडघ्याच्या वाटीवर ठेवतो त्यावेळेला हाताची जी कोपरं आहे ती आपल्या शरीराच्या जवळ असते. जर ती आपण अशी ताठ करून ठेवलेत आपले हात, तर आपल्या पाठीच्या कण्यावरती प्रेशर येतो. त्यामुळे हात असे ताठ न ठेवता हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवायची. आपले खांदे जे आहेत ते थोडेसे झुकलेले, पण ते असे पोक काढून नाही ठेवायचे. खांदे कोपरं रिलॅक्स. तर ही झाली आपली हातांची द्रोण मुद्रा. पाठीचा कणा आपला सरळ आणि मान मध्य पाय. जेव्हा आपण ओमचं चॅन्टिंग करतो त्यावेळेला आपल्याला हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे. आपला अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं जी आहेत ती एकमेकांना अशी जुळवून घ्यायची. बाकीची 3ही बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगकडे. आणि ही झाली आपली ज्ञानमुद्रा. इथे सुद्धा आपली हाताची कोपरं शरीराच्या जवळच असतील, कुठेही हात ताठ ठेवायचे नाहीत. ठीक आहे. द्रोण मुद्रा आणि ही ज्ञानमुद्रा. आपली प्रार्थना झाली, जसं ओंकार बिंदू ही आपली प्रार्थना झाली की मग आपण नमन मुद्रा करतो. आता ज्यांना पाठकण्याचा त्रास आहे त्यांनी ही नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. तर ही मुद्रा बघा कशी करायची. तर इथे दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात छातीपाशी असतात आणि मग हे जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कंबरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात आणि कपाळ पूर्णपणे जमिनीवर. आता ही थोडीशी मी क्रॉस होऊन तुम्हाला दाखवते. बघा, सीटचा भाग कुठेही असा वर न उचलता आपल्याला जेवढं सहज जमता येईल तेवढं पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा. सीटचा भाग न उचलता कपाळ आणि जोडलेले हात जमिनीवर. कुठेही असं वर उठायचं नाहीये. तुमची जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे कृती करा. समजा तुम्हाला एवढंच पुढे झुकता आलं तर काही हरकत नाहीये, इथे थांबा. पण उगाच अट्टाहास न करता आपले कपाळ आणि हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करणं टाळलं पाहिजे. तर ही झाली आपली नमन मुद्रा, जी आपल्याला वर्गाच्या सुरुवातीला आणि शेवटी करायची आहे. इथे मनामध्ये पूर्णपणे भक्तिभाव, लीनभाव असेल आणि मग उलटचाल करताना हळूहळू पुन्हा कमरेत सरळ व्हायचं आणि मग दोन्ही हात पुन्हा खाली. ठीक आहे. द्रोण मुद्रा, त्याच्यानंतर ज्ञान मुद्रा आणि त्याच्यानंतर आपण बघितली आता नमन मुद्रा. तर आता आपण बघूया श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. तर श्वसन मार्ग शुद्धीमध्ये आपल्याला श्वास सहज घ्यायचा आहे आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका द्यायचा आहे, इनवर्ट स्ट्रोक द्यायचा आहे. फोर्सफुली आपण तो श्वास बाहेर सोडतो. तर हे करताना आपल्याला शिंक येते आणि मग आपण शिंकताना कसा आपला श्वास पटकन बाहेर सोडला जातो नाकावाटे, तर त्या प्रकारे ही कृती करायची आहे.
तर मी आधी तुम्हाला दाखवते की हे कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. आणि अजून एक महत्वाची अशी सूचना आहे की शक्यतो जेव्हा सर मला स्पॉटलाइट करतात तेव्हा फक्त माझाच एक विंडो तिथे ओपन असू देत, म्हणजे तुम्हाला कृती व्यवस्थित कळतील की कशा प्रकारे आपण करतोय. आणि जेव्हा मी एखादं नवीन आसन दाखवत असते त्यावेळेला सुद्धा आधी बघायचं हे कसं केलं जातं आणि मग सगळे आपण एकत्रित करणारच आहोत. काही आसनं सोपी असतात जी आपण एकत्रित करू शकतो, पण काही ऍडव्हान्स आसनं असतात तर त्याचा आधी डेमो बघायचा आणि मग एकत्र करायचं. तर आता श्वसन मार्ग शुद्धी आपण बघूया कशी केली जाते. साधी मांडी घालायची, एकेका नाकपुडीने ही श्वसन मार्ग शुद्धी होणार. तर सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करणार. तर आज आपल्याला बघा डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करायची, जेंटली प्रेस. बोटांची चिमूट करायची, दोन बोटांची उजव्या, आणि थोडीशी उजवी नाकपुडी अशी वर उचलायची अशा प्रकारे. आणि आपल्याला उजवीने श्वास भरून घ्यायचा आणि तो सोडताना पोटाला आतमध्ये झटका द्यायचा. तुम्हाला माझ्या पोटाची हालचाल दिसली का? मला फक्त अंगठ्याने सांगा. जेव्हा आपण जेव्हा श्वास आपण घेतो तेव्हा पोट आपलं बाहेर येतं आणि तो फोर्सफुली सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक द्यायचा आहे, आतमध्ये झटका द्यायचा आहे. ओके, तर आपण करूया आता. साधी मांडी घालायची, दोन्ही हात गुडघ्यांवरती. आता बरं, अजून तर ही श्वसन मार्ग शुद्धी कोणी टाळायची? तर आपल्याला सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, नाकाचं हाड वाढलं असेल, सायनसचा त्रास असेल तर मात्र हे करणं टाळा. सर्दीमध्ये बघा कधी कधी ना काही असा एक नॉशी असतो की आपल्याला उठल्यावरती खूप साऱ्या शिंका येतात एका मागोमाग एक. तर समजा तसं काही होत असेल किंवा अगदीच इचिंग होत असेल नाकामध्ये तर मग हे टाळा. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. डावा हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. उजव्या हाताच्या बोटांची चिमूट करून उजवी नाकपुडी थोडीशी वर उचला. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट बाहेर येतंय आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका द्या. एक फोर्सफुली आपण श्वास सोडतोय, बरोबर. पुन्हा एक श्वास घ्या. श्वास सोडताना झटका. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. आपण आता जी काही कृती केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. उजवी नाकपुडी तिथला श्वसन मार्गामध्ये काही बदल जाणवतोय का याकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. इथे आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती करायची आहे. डाव्या हाताच्या बोटाची चिमूट डावी नाकपुडी थोडीशी वर उचलायची आहे. डावीने आहे तो श्वास सोडा, डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या, पोट बाहेर येत आहे आणि तो श्वास फोर्सफुली सोडताना पोटाला झटका. एक, पुन्हा श्वास घ्या. श्वास जोरात सोडा. 2, श्वास भरून घ्या. श्वास सोडताना झटका. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल त्याकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिला बोट यांचा एकमेकांना स्पर्श. अलगद डोळे उघडायचे आणि समोरची ओमची प्रतिमा दिसतेय. त्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी
आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. अ, म आणि चंद्रबिंदू असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, कालातीत त्रिगुणातीत ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकार असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये स्थिर नजरेने सामावून घेत आहोत. डोळे जड होत असतील, पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनात ओमचे विचार, ओमचं मनन आणि ओमचं चिंतन. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा स्थिती, उत्पत्ती आणि लय सर्वसमावेशक ओमचं मनन, स्मरण आणि चिंतन. करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार. अगदी सावकाश आणि हळू आवाजामध्ये. आपला आवाज आपल्यालाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजात आपण हे उच्चार करणार आहोत. आणि यासाठी आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास धरून घ्या. श्वास सोडताना मकार लांबवलेला ओंकार ओम. श्वास भरून घेऊया दुसऱ्या उच्चारासाठी. उच्चार श्वास सोडताना ओम. शेवटचा उच्चार. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार ओम. काही क्षण शांत, श्वासाची गती संथ लयबद्ध, इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. शरीर आणि मन स्थिर झालेलं आहे साधनेसाठी. दोन्ही हात जोडून घेऊया प्रार्थना ओंकाराची. समोर स्क्रीनवर दिसतच आहे, माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. डोळ्यालगत म्हटलेले आहेतच. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचंय. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. ज्यांना पाठ करण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. त्यांनी तिथल्या तिथली सुमान थोडीशी पुढे झुकवायची. संपूर्ण लीन भाव, भक्तिभाव मनामध्ये. आपल्या साधनेची, या वर्गाची आणि आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊ. पुन्हा एकदा अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. अशी ही आपल्या वर्गाची सुरुवात. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घेऊया. दोन्ही पाय सरळ ठेवा. आपण बराच वेळ साधी मांडी घालून बसलोय.
दोन्ही पाय सरळ करायचे, कम्फर्टेबल डिस्टन्स घ्यायचं दोन्ही पायांमध्ये, आपले हात मागे ठेवायचे आणि मान मागे सैल सोडायची. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. लक्ष आपल्या श्वासाकडे. जेव्हा आपण योग साधना करतो तेव्हा श्वासाची जाणीव असणं फार महत्वाचं आहे. जर आपण डायनॅमिकली किंवा रॅन्डमली जर करत गेलो मग ती एक्सरसाइज होऊन जाते, ती साधना होत नाही. म्हणून श्वासाकडे लक्ष. आता दोन्ही पाय जोडून घ्या. पाठकणा सरळ, हात सपोर्टसाठी मागे असतील आपल्या सीटच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. आणि आता फक्त आपल्या दोन्ही पावलांच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे, ताण देऊया. आणि त्यानंतर अंगठा आतमध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यावर 4 बोट फोल्ड करायचे. चवड्याचा भाग आपण फोल्ड आणि अनफोल्ड करतोय, त्याचबरोबर बोटांमध्ये ताण देतोय. पुन्हा जास्तीत जास्त स्ट्रेच, दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे आणि मग 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त ताण, अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोट फोल्ड करायचे. बरोबर. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त ताण. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला कृती व्यवस्थित दिसेल. आणि मग पुन्हा एकदा 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा ओपन करायचंय, रिलॅक्स करायचे. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत. आता अँकल जॉईंट्स मधून फक्त पावलं जी आहेत ही आपल्याला पुढे ताणायची आहेत, जमिनीकडे आणि वर घ्यायची आहेत. जमिनीकडे ताणायची आहेत. जेव्हा आपण पावलं जमिनीकडे ताणतो तेव्हा अँकल जॉईंट्स वरती वरच्या बाजूने ताण आहे. काफ मसल्स आणि गुडघ्याच्या इथे सुद्धा तुम्हाला प्रेशर जाणवेल, ताण जाणवेल. आणि मग सावकाश पुन्हा स्वतःकडे खेचून घेताना अँकल जॉईंट्स वर वरच्या बाजूने प्रेशर आणि खाली जो भाग आहे तिथे ताण जाणवेल. पुन्हा पावलं जमिनीकडे ताणूया, स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे ताणायची आहेत, स्वतःकडे घ्यायची आहेत. बरोबर. जमिनीकडे आणि स्वतःकडे थांबायचं आहे. पुन्हा पावलं जुळलेली आहेत आणि एकत्रित आपण रोटेशन करणार आहोत. फक्त अँकल जॉईंट मधून पावलं गोलाकार फिरवायची, उजवीकडे पुढे, डावीकडे पाठीमागे, अशा प्रकारे पूर्ण पाय न हलवता अँकल जॉईंट मधून बघा आपल्याला करता येतोय का. पाठकणा आपला सरळ ठेवायचा आणि ही कृती करण्याचा प्रयत्न. क्लॉकवाईज आपण 5 वेळा करतोय. 3, 4 आणि 5. मध्यभागी येऊन थांबायचं आणि मग अँटी क्लॉकवाईज 5 वेळेला, डावीकडे पुढे, उजवीकडे आणि मागे, अशा प्रकारे 5 वेळेला. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचं आहे. आणि आता आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुंफून ती आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली हाताची पकड द्यायची, उजव्या गुडघ्याच्या खाली. ओके. हाताची बोट अशी क्लच करून ती उजव्या गुडघ्याच्या खाली घ्यायची आहे. अंगठे जे असतील ते गुडघ्याच्या वरच्या बाजूला आणि हाताची पकड खाली. पाठकणा सरळ, उजवा पाय जमिनीला घासत फोल्ड करायचा आहे. जास्तीत जास्त मांडी आपल्या पोटाजवळ येऊ देत आणि सरळ करायचा आहे. उजवा पाय फोल्ड आणि सरळ. बरोबर. पाय जमिनीला घासत फोल्ड करायचा, सरळ करायचा. फोल्ड करूया, सरळ करूया. बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करायचा. आता उजवा पाय आपल्याला वर घ्यायचा आहे आणि खाली ठेवायचा. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, आपलं पाऊल खाली जमिनीला येऊ देत. 2, 3, ओके, 4 आणि 5. पूर्ण 5 वेळा वरती घ्यायचाय पाय आणि मग विरुद्ध बाजूने दिशा बदल करायची. 1, पाऊल पूर्णपणे जमिनीवर येऊ दे. 2, सावकाश करा. 3, 4 आणि 5. पूर्ण 5 वेळा झालं की थांबा. सावकाश उजवा पाय सरळ करा. हीच कृती डाव्या बाजूने. ह्या सगळ्या सोप्या पण खूप जास्त आपल्याला परिणामकारक अशा कृती आहेत. आता हाताची बोटं डाव्या गुडघ्याच्या खाली जातील. हाताच्या बोटांची पकड. डावा पाय जमिनीला घासत फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. पाय फोल्ड,
आणि सरळ, पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करूया आणि अप अँड डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. बरोबर. अप डाऊन, अप. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. आपली पायाची बोटं जमिनीकडे येऊ देत. एक, जर मागे तोल जात असेल तर मग भिंतीला टेकून बसा किंवा एखादा सपोर्ट घ्या, जे काही असेल ते. 2, 3, 4 आणि 5. बरोबर. छान छान छान. आणि आता विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबा आणि सावकाश डावा पाय सरळ करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि मागे विश्रांती. मानमध्ये सैल सोडा. गाडी आपली गुडघ्यापासून तुमच्या पावलापर्यंत असेल. लक्ष श्वासामध्ये. आता आपण बघूया सुखासन कसं घालतात. पद्मासन, अर्ध पद्मासन याच्याही आधीची पायरी आहे. तर हे आपण एकत्रित करू शकतो. सोपं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ घ्या. मांडीला चिटकवून घ्या. हा. आता उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे, उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्येची जो गॅप आहे, तिथे आपल्याला हे डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचंय. बघा असं आतमध्ये फिक्स करून घ्या. याच्याने काय होतं, आपल्या गुडघ्यावरती पण प्रेशर येत नाही ना आपल्या अँकल वरती प्रेशर येत. म्हणून ह्याला सुखासन म्हणतात. ग्रंथांमध्ये या आसनाचं नाव स्वस्तिक आसन आहे, पण इथे अगदी आपण कम्फर्टेबली बसतो म्हणून आम्ही याला सुखासन म्हणतो. तर हे झालं आपलं सुखासन. सोपं आहे. हे आपण दुसऱ्या पायाने सुद्धा करू शकतो. आता आपण उजवा पाय फोल्ड केलाय, नंतर आपण डावा पाय करूया. तर आता दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घ्या. हातांची द्रोण मुद्रा आहे. खांदे कोपरा रिलॅक्स. जाणीव श्वासाची. चेहरा शांत. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे 5ही बोटांमध्ये, हात समोर, हाताच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. जसं आपण पावलांच्या बोटांमध्ये ताण दिला होता त्याच प्रकारे हाताच्या बोटांमध्ये ताण आणि अंगठा आतमध्ये घेऊन त्याच्यावर 4 बोटं फोल्ड करायची. घट्ट मूठ वळून घ्यायची. पुन्हा ओपन करायचं. ताण द्यायचा आणि पेरापेरातनं प्रत्येक बोट फोल्ड करायचं. अगदी सावकाश जाणीवपूर्वक. पुन्हा ओपन करायचंय. जास्तीत जास्त ताण, अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोटं फोल्ड करूया. ओपन करायचंय. जास्तीत जास्त ताण, प्रत्येक 5 बोटांमध्ये 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा, घट्ट मूठ, पुन्हा ओपन आणि लास्ट राऊंड. जास्तीत जास्त ताण, अंगठा आतमध्ये घेऊया आणि मग त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायचे. सावकाश हात बोटं ओपन करायचे. थोडा वेळ हात खाली घ्या. आता फक्त उजवा हात समोर घ्यायचा आहे आणि उजव्या हाताचं मनगट डाव्या हाताने पकडायचं. उजव्या हाताचं मनगट डाव्या हाताने पकडायचं आहे. उजव्या हाताची मूठ वळून घेऊया अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोटं आणि फक्त उजव्या हाताचं मनगट आपल्याला वर खाली करायचं. फक्त मनगटामध्ये हालचा. आधी असं अप अँड डाऊन करा, वर खाली करा. आज आपण सपोर्ट घेऊन करतोय, पण नंतर नंतर आपल्याला हा सपोर्ट न घेता दोन्हीही हाताने एकत्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आणि आता रोटेशन करा. फक्त मनगटाचं रोटेशन, पूर्ण हात न हलवता. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. उजव्या हाताची बोट सोडून द्या. आता जो हाताचा सपोर्ट मनगटाच्या इथे आहे तो आता एल्बोच्या इथे घ्या. आपला एल्बो जो आहे, कोपराच्या इथे घ्या. हा. आपला हात असा सरळ ठेवा आणि आता तो रोटेट करा क्लॉकवाईज. कोपरातनं रोटेट करा. 1, 2, 3, 4, 5. दिशा बदल. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. हाताचा सपोर्ट काढून घ्या. थोडा वेळ दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ देत.
हीच कृती विरुद्ध बाजूने करणार आहोत. आता डावा हात समोर घ्यायचा आहे. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं आहे. डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोटं. मनगटामधून हाताची हालचाल वर खाली, हाताची मूठ वर खाली करायची आहे. पूर्ण हात न हलवता. बरोबर. हात कोपरातनं सरळ असेल असा प्रयत्न करा. आपसा फोल्ड करून न ठेवता सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. मनगटामधून हालचाल. बघा, ही मनगटाची जी हाडं असतात ना ती फार अशी किचकट असतात. आता जे डॉक्टर आहेत त्यांना माहिती असेल, तिथे जर दुखापत झाली ना तर तिथे आपल्याला इलाज करणं फार कठीण जातं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो छोट्या छोट्या. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5. आता हाताची मूठ ओपन करा आणि आता हाताचा सपोर्ट आपल्या एल्बोच्या इथे, कोपराच्या इथे द्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1. पूर्ण हात लूज आणि रोटेशन. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची. एकेका पायाने जे आपण सुखासन घातलंय ते आता सोडूया. पहिला जो वरती डावा पाय आहे तो सावकाश सरळ करा. हाताने उचलून तो सावकाश सरळ करा. मग उजवा पाय सरळ करा. हे एकमेव असं आसन आहे की जे आपण विश्रांती स्थितीमधून पुढे जाणार करतो. आता डावा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला जवळ घ्या. मांडीला लावून घ्यायचंय आणि डाव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे तिथे उजव्या पायाचं पाऊल फिक्स करा. हातांची पुन्हा द्रोण मुद्रा. दोन्ही हात गुडघ्यांवर. करणार आहोत आपण नेक रोटेशन. पाठकणा सरळ असेल, नजर समोर. आणि आता सावकाश आपली मान एकदा उजवीकडे न्यायची आहे आणि मग हळूहळू डावीकडे, उजवीकडे अगदी सावकाश, डावीकडे, उजवीकडे, सावकाश, डावीकडे. मध्यभागी येईल मान, मध्यभागी. आणि आता हलकीशी टिल्ट. आपण एकदा उजव्या बाजूला टिल्ट म्हणजे आपला उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल, खांदा वर न उचलता. आणि मग सेंटरला येऊन डावीकडे. आपल्याला खांदे कुठेही वर न उचलता फक्त मानेमध्ये हालचाल करायची. एकदा उजव्या बाजूला हलकीशी टिल्ट करायची आणि मग डाव्या बाजूला. बरोबर. उजवीकडे आणि अगदी सावकाश डावीकडे. आपली मान सेंटरला येईल. आता आपल्याला मान हळूहळू थोडीशी वर न्यायची आहे. चेहरा सिलिंगकडे जाईल आणि मग सेंटर. ज्यांना पाठकड्याची दुखणे आहेत, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी मात्र ही हनुवटी पुढे नेण्याची जी कृती आहे ती टाळायची आहे. बाकीच्यांनी सावकाश पुन्हा मान वर घ्यायची. चेहरा सिलिंगकडे जाईल, तोंड बंद असेल आणि हळूहळू सावकाश पुढे हनुवटी गळ्याकडे येईल. पुन्हा एकदा वर आणि सावकाश हनुवटी गळ्याकडे. आता ज्यांना पाठकड्याची दुखणी आहेत त्यांनी फुल नेक रोटेशन करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त मान उजवीकडे, पाठीमागे आणि डावीकडे अशा प्रकारे फिरवायची आहे. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी. बाकीच्यांनी फुल नेक रोटेशन. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आणि मग पूर्ण नेक रोटेशन. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. 3 वेळाला क्लॉकवाईज. आणि सावकाश 3 वेळाला विरुद्ध बाजूने. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. बरोबर. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी.
मध्यभागी येऊन थांबा आणि सावकाश मान सरळ करा. डोळे अलगद मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच संपूर्ण नेक रोटेशनचा मनातल्या मनात मागोवा. आपण जे हे मानेचे सूक्ष्म व्यायाम करतो त्याच्याने आपला बीपी जो आहे हा कंट्रोल मध्ये राहतो. ज्यांना कोणाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी रोज हे नेक रोटेशन करावं. चेहऱ्यावर एक हलकस स्मित असेल. आपण जे सुखासन घातले ते सोडून द्या. पहिला जो वर उजवा पाय आहे तो सरळ करा. मग खाली असलेला डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घेऊन मान मागे सैल सोडायची आणि साधी मांडी घालूया. दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घ्या. डोळे अलगद मिटून घ्यायचे. खांदे कोपरे रिलॅक्स असतील. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपण ज्या स्थितीमध्ये बसलोय देह धारणा त्या स्थितीचा मनातल्या मनात मागोवा. आपलं लक्ष आपल्या उदर भागाकडे म्हणजे पोटाच्या ठिकाणी घेऊन जाऊया आणि श्वासाची जाणीव. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित आतमध्ये जात आहे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. एक हलकस स्मित असेल चेहऱ्यावरती. आंतरिक सजगता श्वासाची जाणीव. पुन्हा एकदा श्वास घेताना पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते आतमध्ये जात आहे. आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे आहे. पुन्हा एकदा श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना सावकाश ते आतल्या दिशेला जात आहे. आपण आपली जाणीव आपल्या उर भागाकडे घेऊन जाऊया. बंद डोळ्यांनी आपण त्या त्या भागाकडे आपली जाणीव घेऊन जातोय. एक श्वास भरून घेऊया. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. तिथले स्नायू बरगड्या प्रसरण पावत आहेत आणि संथ गतीने श्वास सोडूया. आपले स्नायू छातीचा भाग आकुंचित होत आहे. पुन्हा एकदा श्वास भरून घेऊया. स्नायूंचं प्रसरण होत आहे. संथ गतीने श्वास सोडूया. स्नायू आकुंचित होत आहेत. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. प्रसरण होत आहे छातीच्या स्नायूंचं. संथ गतीने श्वास सोडूया. स्नायू आकुंचित होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. आपण आपली जाणीव आपल्या गळ्याच्या इथे कंठाच्या इथे घेऊन जायचे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठाच्या इथे होतोय का याची जाणीव. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श आपल्या दोन्ही नाकपुड्यांच्या इथे होतोय का याची जाणीव. पुन्हा एकदा श्वास भरून घेऊया. थंड हवेचा स्पर्श कंठाच्या इथे. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव. आपली जाणीव आपल्या नाकाच्या शेंड्याकडे घेऊन जाऊया. श्वास घेताना पुन्हा एकदा थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव. ब्रीदिंग अवेअरनेस. सहज श्वास घेतोय, सोडतोय. आपली जाणीव क्रमाक्रमाने उदर, उर, कंठ आणि नाकाच्या शेंड्याकडे घेऊया. एक श्वास भरून घेऊया. पोट हलकस बाहेर. छातीचं प्रसरण होतंय का. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये का हे आपलं आपण तपासूया.
आणि संथ गतीने श्वास सोडताना पोट हळूहळू आतमध्ये जात आहे. छातीचा भाग आकुंचन होतोय. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. श्वासाची गती संथ लयबद्ध झालेली आहे. शरीर आणि मन शांत झालेलं आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. त्याआधी आपण स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया की आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आपण उत्तम असा मार्ग निवडलेला आहे योग साधनेचा, आणि त्यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित, व्याधी विरहित असंच राहणार आहे, आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास, आणि श्वास सोडताना ओंकार. ओ. दोन्ही हात जोडून शांतीपाठ मी बोलते माझ्या मागोमाग आपण लिहूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. ओमच्या पुढे नतमस्तक. मनोमन आपले गुरुजन, इष्ट देवता, आपले आई वडील यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद आपल्या डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे मिळून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद आणि सगळ्यांना शुभ दिवस. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते.